तर तुम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न केले, बरोबर आहे? हो. तुझं वय किती? तुझं 17. मग हे अल्पवयीन तुम्ही आहात आणि तुम्ही एकामेकावर प्रेम करून जे तुम्ही हे जे पाऊल उचललं लग्नाचं हे अत्यंत चुकीचं आहे. प्रेमविवाह करावा मी म्हणत नाही करावा, त्याच्याबद्दल आपलं दुमत नाही. पण कितीतरी प्रेमविवाह 100पैकी 99 प्रेमविवाह हे फेल होते, बरोबर आहे? आता तुम्ही जे पळून आलात तुझ्याही घरच्याला माहीत नाही, तुझ्या बी घरच्याला माहीत नाही, बरोबर आहे? तर मला सांगा, आता तुमचे घरचे काय विचार करत असते? हे चुकीचं आहे का नाही? चुकीचं. तर हे असं हे करणं गलत आहे. प्रेम आहे ना. प्रेम आहे ना, ठीक आहे ना. पहिले तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहा, 25व्या 24व्या 25व्या वर्षी लग्न करा, 2-5 रुपये सेव्हिंग करा, घर बांधा, त्याच्यानंतर लग्न करा. आता तुम्ही हे प्रेमाचे 4 दिवस संपले, विषय संपला. नंतर कोण करणार लग्न? नाही करून देत. कोण करू देत नाही? दुसऱ्या संगत घेतील लग्न. हां, मग माझं थांबायचं थोडं, 2-4 वर्ष थांबायचं, 2 वर्ष. तुला नोकर आहे का? नाही अजून. हिला आहे का? तुम्ही खाणार काय? काम करा. काय काम करणार? 3 दिवस काम केलं ना तो, 4थ्या दिवशी तुझं हे प्रेमाचं भूत आहे का? हे डोक्यानं उतरून निघन खलास. काय नाही, प्रेमात 4 दिवस असेल फक्त. त्याच्यामुळे असे प्रेमविवाह करताच्या अगोदर 1000 वेळा विचार करा की आपण नेमकं काय करायला लागलो. हे एक तर पहिलं तर तुम्ही पळून जायचं जे पावलं हे चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या घरच्याला कन्व्हिन्स करा, घरच्याला समजून सांगा, 2-5 रुपये कमवा आणि त्याच्यानंतर हे असे उद्योग करायला पाहिजे, असं माझं मत आहे. मग आता काय करावं? आता तुम्ही काय करा, तुमच्या घरच्यांना सांगा, घरच्यांना सांगून तुम्ही एक तर सेपरेट व्हा किंवा मग व्यवस्थित काहीतरी धंदा पाणी करा, घरच्याकडून पैसे घ्या, सेटल व्हा आणि त्याच्यानंतर तुम्ही ते योग्य पद्धतीने करा. हे सांगण्याचा उद्देश असा आहे. तर नमस्कार मित्रांनो, हा जो व्हिडिओ बनवला आहे हा एकदम आपण सहज बनवलेला व्हिडिओ आहे. म्हणजे हे जनजागृती म्हणता येईल ह्याला. कारण आजकाल इतके मी ज्यावेळेस 21 वर्षाचा होतो का, 21 वर्षाचा, म्हणजे 12 वर्षाच्या पोराला आता सध्या गर्लफ्रेंड आहे आणि 21 वर्षाच्या पोराला नाही. म्हणजे ज्यावेळेस मी लहान होतो तेव्हा 21व्या वर्षाला होती, आता 12व्या वर्षाला पोराला गर्लफ्रेंड. म्हणजे कुठंतरी एज फॅक्टर बी आहे आणि जमाना लय स्पीडमध्ये बदलला आहे, त्याच्यासुद्धा हे गुण आहेत. त्याच्यामुळं सगळं काही गोष्टी करताना विचार करा. आणि असे जे तुम्ही आता अल्पवयीन तरुण मुलं पळून लग्न करलेले आहेत, ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. आपणही आपल्या आईवडिलांनी लेकराकडे लक्ष दिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. हा व्हिडिओ फक्त आम्ही डेमो म्हणून बनवला आहे, हे काही सत्य परिस्थिती नाही. म्हणजे अशा गोष्टी घडतात म्हणून हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते सांगा, कमेंट करा, लाईक करा. थँक्यू. का तुम्ही किती वर्षी लग्न केले? मी 28. म्हणून भेटत नाहीत नंतर, म्हणून लवकर करीत येत. आपण पुन्हा काय खायचं? शेण खायचं काय? खाते ना काहीतरी. हो.